आणि आता बातमी आहे जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटी संदर्भात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या। मात्र आपण महसूल खात्यासंदर्भात मतदारसंघातील कामासाठी ही भेट घेतल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय। पाहूयात। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट झाली। त्यामुळे जयंत पाटलांवरून भोवया उंचावल्यात। मुंबईतल्या बावनकुळेंच्या निवासानी जवळपास 25 मिनिटं भेट झाली। मात्र आपण सांगली जिल्ह्यातल्या महसूल विभागाच्या कामासंदर्भात भेटलो। कुठलाही राजकीय अर्थ काढू नका अशी जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते। ते घेऊन त्यांना भेटलो। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती। त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली। याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातली 4-5 जण होती। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही। केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14 मुद्दे ते महत्त्वाचे होते। मी ते मार्गी लावणार आहे आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाही आहे। जयंत पाटलांना याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उघडपणे ऑफर दिली। अजित पवारांनी बंड पुकारलं त्यावेळी जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिले आणि महायुती सरकारमध्ये एक मंत्रीपद अजूनही रिकाम आहे। ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी रिक्त आहे अशी चर्चा कायम रंगते। ती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। आता जयंत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच भेटल्यानं उलटसुलट चर्चा रंगल्या। पण स्वतः जयंत पाटलांनी मतदारसंघातील कामासंदर्भात भेटल्याचा खुलासा केला। बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्रीचं काम ग्रामीण भागात फार असतं। जयंतराव हे एक जबाबदार नेते आहेत। एका प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे। विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला जर कोणी भेटत असेल तर त्यात वावगं काय आहे? कोणाचा प्रवेश होईल आणि कोण पक्षातून बाहेर निघाल, सत्तेतून बाहेर जाणारे तर भेटणारच नाही। आणि मग आता सत्ता भाजपाची आहे तर जेवढे महत्त्वाचे कायदे घेता येईल, इतर पक्ष जेवढे कमकुवत करता येईल त्याचा प्रयत्न भाजप करणारच आहे। आता स्वइच्छेनं जाणं आणि किंवा टांगती तलवार ठेवून जात असेल, तुम्ही येत असाल तर मग तुमच्यावर कारवाई होणार नाही येणार तर मग तुमच्यावर कारवाई होईल, असा काही प्रस्ताव घेऊन गेले नसेल तर बरं आहे। बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी ते महसूल मंत्री आहेत। त्यामुळे महसुलीच्या कामावरून भेटीचा दाखला जयंत पाटील आणि बावनकुळे दोघांनीही दिला आणि सध्याच्या भेटीवरून पडदा पाडलाय। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।